हा बघा एकदम छान ताजा आणि पांढऱ्या रंगाचा राजमा। राजम्याचा रंग जितका छान, चव तितकी जबरदस्त। कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे। तेल गरम झाल्यानंतर कढीपत्ता, मोहरी, जिरे हा फोडणीचा सुगंध म्हणजेच अर्धी रेसिपी तयार। हे सर्व घालून झाल्यानंतर आपल्याला कांदा घालायचा आहे। कांदा सुद्धा छान लालसर होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे। कांदा भाजून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो सुद्धा घालायचा आहे आणि टोमॅटो सुद्धा छान पाणी सुटूपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। टोमॅटो नीट परतायचा आहे। कच्चा टोमॅटो म्हणजे सगळी मेहनत वाया। आता येते रेसिपी सिक्रेट, ते म्हणजे जिरं, खोबरं, लसूण, आलं याचं केलेलं वाटण। हे वाटण सुद्धा ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि छानपैकी परतून घ्यायचं आहे। हे सगळं परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ, लाल तिखट, हळद, गरम मसाला हे सुद्धा घालायचं। ह्याचं बॅलन्सिंग परफेक्ट पाहिजे, म्हणजे रेसिपीला सुद्धा छान अशी चव येते। मसाले टाकल्यानंतर थोडा वेळ परतले तर राजम्याची चव दुप्पट वाढते। आता थोडंसं गरम पाणी घालायचं आहे, कारण की थोडंसं मसाला शिजण्यासाठी थोडंसं आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये मस्त असे छान आपला गरम मसाला सर्वपणे भाजला जातो। हे सर्व आपल्याला भाजून घेतल्यानंतर बघा मस्त असं आपल्या मसाल्याला कलर आहे। आता आपला हिरो एंट्री करतोय, तोच म्हणजे राजमा। सगळं मस्त असं भाजून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये राजमा घालून घ्यायचं आहे आणि छान असं सगळीकडून परतून घ्यायचं आहे। आणि हो, जर तुम्हाला राजमा मऊ हवा असेल तर शिजवताना शेवटी झाकण ठेवा आणि गॅस मंद ठेवा। मंद गॅसवर छान असा राजमा आपला शिजला जातो। धीर ठेवलात तर चवसुद्धा भारी येते। मस्त असा आपल्याला राजमा सगळीकडून परतून घ्यायचा आहे आणि आता राजम्याचं सीझन सुरू आहे, तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि इन्स्टाला पाहत असेल तर फॉलो नक्की करा। कशी वाटली माझी रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि वरून हिरवीगार कोथिंबीर, कारण डोळ्यांना सुंदर वाटेल तर पोट आधीच खुश होतं। आणि तयार आहे आपली एकदम मस्त घरगुती राजमा रेसिपी। भात असो किंवा चपाती, नाही तर तांदळाची भाकरी, आज जेवण सुपरहिट पक्क। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करा। अशा सोप्या आणि टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा।